महाराष्ट्र शासनाच्या जे काही महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि सत्ताधाऱ्यांकडूनची विचारणा केली जाते की महामंडळाच्या नियुक्त्या कधी होणार. तर सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समितीच्या नियुक्त्या मात्र अगदी तेवढ्याच तात्काळ आणि तेवढ्याच जलद गतीनं त्या प्रक्रिया पार पाडल्या गेलेल्या आहेत. आजचा दिवस होता. कशा पद्धतीनं तुम्ही समीकरण आखला आणि कोणकोणत्या निकषावर सभापतीची निवड तुम्ही निश्चित केली? निश्चितपणाने 87 नगरसेवक निवडून आलेले. 87 नगरसेवकाच्या पहिल्यांदी समितीचे सदस्य म्हणून आम्ही निवड केली होती. त्या निवड केल्यानंतर 8 सदस्य प्रत्येक समितीत भारतीय जनता पार्टीचे होते. निवडणूक काय बिनविरोधच होती, कारण विरोधकांकडे सूचक अनुमोदक पण नव्हते. पण त्यातल्या त्यात चांगलं हे व्हावं, सर्व भौगोलिक असेल, सामाजिक असेल, सर्व समतोल राखून आपल्याला चांगलं काय करता येईल याचा सगळ्यांनी आम्ही बसून प्रयत्न केला. महापौर असतील, उपमहापौर असतील, शहराचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांनी बसून एक साधारण यादी तयार केली. जी काही योग्य नावं वाटतात ती वर पाठवली आणि निश्चितपणाने त्याच्यात म्हणजे की महिला बाल कल्याणसाठी कोणाला दिलं तुम्ही? महिला बाल कल्याणसाठी निर्मलाताई जंगम यांना दिलं होतं. कारण या निवडणुकीचा विचार केला तर मोची समाज आमच्या बरोबर ज्या ताकदीने उभा राहिला, वर्षानुवर्ष काँग्रेस बरोबर असलेला हा समाज आमच्या बरोबर ताकदीने उभा राहिला आणि अतिशय चांगले कार्यकर्ते या समाजातले आमच्या बरोबर आलेले आहेत. तर सर्वांनी असा विचार करून निर्मलाताईंचं नाव फायनल. आरोग्यासाठी कोणाचं नाव घेतलं? आरोग्य समितीसाठी सुनील खटके, आता त्यांची जवळपास 3री टर्म आहे. एक अनुभवी नगरसेवक आहे, त्यांचीही इच्छा या समितीत काम करण्याची होती. तशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती पार्टीकडे. त्यानुसार उद्यान आणि मंडईसाठी आपण राजशेखर पाटील पहिल्यांदाच नगरसेवक झालेत, पण काम करण्याची जी धडपड आणि जी तळमळ आहे ती निश्चितपणाने त्यांची वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या विषयावर काम करणं हे निश्चितपणे त्यांचं चांगलं आहे. विधीसाठीचा कोण सभापती निवडला? विधीसाठी आम्ही सत्यजित वाघमोडे, नव्यानेच झालेला नगरसेवक आहे. काय विशेष काय असं? एक सुशिक्षित आहे, एका दलित समाजातून आले आहेत. त्यांचे वडील RPIच्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, एक वैचारिक नगरसेवक की ज्याची एक चांगली जडणघडण होणं गरजेचं आहे, त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. एक प्रकारे तुम्ही पुश करताय त्यांना. सध्या ते PhD पण करताय. अशा एका चांगल्या सुशिक्षित तरुणाला संधी देण्याचा प्रयत्न पार्टीने केला. कामगार कल्याणच्या संदर्भात श्रद्धा पवार यांचा विचार केला, कारण त्यांचे पती जे आहेत किरण पवार अतिशय चांगला धडपडीचा कार्यकर्ता आहे, वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करतो. तर सगळ्यांनी विचार केला की श्रद्धाताईंना स्थापत्य विजय चिप्पा नवीन नगरसेवक आहे आणि स्थापत्य असे की स्टँडिंगच्या म्हणजे स्टँडिंगच्या खालोखाल असल्यासारखी, तिथं आर्थिक विषयाला मंजुरी नाही, पण आर्थिक विषय जे होतात की त्याचे एस्टिमेट असतील, प्लॅन असतील, या सगळ्याची मान्यता ही स्थापत्य समितीत होती. त्याच्यामुळे एक तरुण नगरसेवक आहे, त्याला आम्ही संधी. ह्या सगळ्यामध्ये विधानसभा न्याय जर का बघितलं गेलं तर शेर उत्तरला अगदी झुकतं माप दिलंय. काय इतकं मेहरबान होणं मागचं काय विशेष काय की उत्तरला एवढं झुकतं माप का? नाही, झुकतं माप असं नाही. 7 समित्या होत्या. 7 समित्यातले आम्ही जसं म्हणलं की सामाजिक, भौगोलिक या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितपणाने जरी भौगोलिक दृष्ट्या प्रभाग इकडे तिकडे असले तरी त्या नगरसेवकांचा प्रभाव असणं किंवा हे या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि काही समित्यांना जास्त महत्व, काही समित्यांना कमी, असं न होता सर्व समित्यांना सारखं महत्व असावं. आता महिला बाल कल्याणला जास्त महत्व असं समजलं जातं, पण आता निश्चितपणाने आज आमची जी बैठक झाली की त्याच्यात दर महिन्याला या समित्यांनी बैठका घ्याव्या, यांच्या संबंधितले जे विषय आहेत त्या विषयाचा अभ्यास करावा, त्यासाठी लागणारा निधी असेल ते सभागृहाकडे मागणी करण्यात यावी, असे आम्ही आज त्या सगळ्यांना. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ह्या समितीला इतकं महत्वाचं स्थान नव्हतं किंवा तेवढं महत्व दिलं जात नव्हतं,
पण तुम्ही यंदाच्या वेळेस वेगळं पण देताय आणि वेगळं असं काय असेल की बाबा त्यांना वेगळा विशेष अधिकार असेल किंवा निधी असेल किंवा कार्यालय असेल, काय असेल वेगळं पण? काँग्रेसच्या काळातला विषय केला तर काँग्रेस ही वर्षानुवर्ष घराणेशाहीवर चालणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणं, कार्यकर्त्यांना मोठं करणं, कार्यकर्त्यांची वैचारिक आणि सामाजिक जडणघडण व्हावी यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतात, त्यांना अधिकार द्यावा लागतात. शेवटी तुम्ही अधिकार दिल्याशिवाय त्या कार्यकर्त्यामध्ये काय क्षमता आहे हे पण तुम्हाला कळणार नाही. आणि आम्ही सगळ्या कॅबिनेटने असं ठरवलंय की ह्या ज्या समित्या आहेत या सर्व समित्यांना वेगळं कार्यालय असावं त्यांचं. त्यांच्याकडे येणारे जे असतील यांच्यासाठी चहा पाण्याच्या ह्याच्यासाठी पण व्यवस्था आपण करतोय, निधीची तरतूद करतोय की जेणेकरून त्यांनाही काम करण्याची उत्साह आहे. साती समित्याचे कार्यालय असतील, साती समितीचे आम्ही कार्यालय म्हणजे याच इमारतीत आम्ही सुसज्ज असेल. हा, म्हणजे आता आपल्या महापालिकेच्या परिस्थितीनुसार सगळ्यांना आपण कार्यालय देतो. म्हणजे वाहन सोडलं तर बाकी सगळ्या सुविधा त्यांच्याकडे असतील. हो, सगळ्या सुविधा असतील. माझ्या म्हणण्याप्रमाणे सुविधांपेक्षा संधी त्यांना आहे की त्यांनी चांगली संधीने काम करावं. आता याच्यातल्या अशा बऱ्याच समित्या आहेत की ज्यामुळं महापालिकेचं उत्पन्न वाढू शकतं. जसे मंडई उद्यान आहे की तिथं तुम्ही मंडई उद्यानच्या मार्फत हे वाढवू शकता. स्थापत्य आहे तिथं तुम्ही जे इस्टिमेट होतात वर्षानुवर्ष, आता ते इस्टिमेटकडे कुणाचंच लक्ष नाही. मी इंजिनियर म्हणून मला जाणवतं की काही ठिकाणी इस्टिमेट फुगवलेले जातात, कॉपी पेस्ट केले जातात. ह्याला कुठंतरी बंधन येईल की त्या जागेवरची परिस्थिती बघून इस्टिमेट व्हावे, म्हणजे त्याच्यातही पैसे वाचण्याची संधी. शहर सुधारण्यासारखं आज आपण बघतोय नाल्यांचा एवढा गोंधळ झाला. शहर सुधारणात हे विषय यायला पाहिजेत, ह्या विषय शहर सुधारणातनं गेले पाहिजे. म्हणजे अशा ज्या समित्या आपण केल्या, आता वैद्यकीय समित्या, आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न, आपल्याला वेगवेगळे हॉस्पिटल, केंद्र शासन, राज्य शासन, म्हणजे केंद्र शासन तर एवढं या विषयात अग्रेसिव्ह आहे की वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला देतात, पण ते राबवण्यासाठी एक समिती असणं, त्याच्यावर त्या सगळ्याचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आरोग्य समिती चांगलं काम करू शकते या सगळ्या. ह्या सगळ्या समितीच्या जेवढ्या तात्काळ आणि शीघ्र पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली गेली, पण एक तहकूब बोर्ड आहे, त्या तहकूब बोर्डामध्ये परिवहन आणि एक कॉप्ट हे प्रलंबित आहे. कधी लागेल त्याला मुहूर्त? नाही, आता काय झालं की पहिलं तहकूब झालं, त्याच्यानंतरच्या 1-2 सभा लगेच झाल्या, महत्वाचे विषय होते, त्याच्यामुळे तहकूब सभा घेतली नाही. आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे ह्या निवडी रखडल्या होत्या. आता येणाऱ्या काळात आम्ही बोर्ड घेऊन तहकूब बोर्ड मध्ये परिवहन आणि स्वीकृत हे दोन्ही विषय आम्ही मार्गी लावू लवकरच. पण ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचा प्रभाव जास्त दिसतो? नाही, माझा प्रभाव नाही, हा भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे. पार्टी म्हणून सगळ्यांनीच, म्हणजे कुणीही कुणाचा हे केलं नाही की सगळ्यांनी निश्चितपणाने की क्रायटेरिया एक ठरवून की ज्याचं कॅलिबर आहे त्याला पहिली संधी देऊ. सर्वच नगरसेवक कॅलिबरचे होते, आम्हाला तसं त्याबद्दल काही हे नव्हतं की ह्या, म्हणजे थोडं हे होतं, पण सगळ्यांना संधी मिळत राहील, सगळेजण चांगले काम करत. आता स्टँडिंगला 14 जण आहेत या समितीत आहेत. आमच्या यावेळेस असा विचार आहे की परिवहनलाही एखादा नगरसेवक आम्ही द्यावा की जेणेकरून सभागृह आणि परिवहन, कारण काय होतं, परिवहन एक सूत्रीपणा येईल, तिथं काय चालतंय ह्या समित्यांचा जे आमचा विषय की त्या समित्याच्या मार्फत आम्हाला सभागृहाला कळावं, तसंच परिवहनचा काय कारभार चाललाय तो सुद्धा आम्हाला कळावा. यासाठी आम्ही नगरसेवक पण परिवहन सदस्य म्हणून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू. नक्कीच. वेळ न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रा.